प्रश्न तुमचे, उत्तर आमचे. अचूक, निर्भीड आणि सडेतोड. लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोक. चांदवड येथील सुरू असलेल्या पंचकल्याण महोत्सव कार्यक्रमासाठी जात असताना शिंदे सेनेचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांचा येथील विंचूर चौफुलीवर येवल्यातील शिवसैनिकांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. तसेच शहरातील समस्या आणि विकास कामांबाबत चर्चा देखील केली. यावेळी शिवसेनेचे गटनेते गणेश शिंदे, शहर प्रमुख विशाल परदेशी, नगरसेवक प्रशांत शिंदे, रिजवानभाई शेख, अरबाज शेख, मुकेश जावळे, सुभाष गांगुर्डे, अक्षय राजपूत यांच्यासह राष्ट्रवादी शरद पवार गटाचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी मंत्री संजय शिरसाट यांनी पत्रकारांशी वार्तालाप साधला. न्यूज लोकतंत्र 18 साठी अयुब शाह, येवला. ज्या पक्षाचा महापौर होणार आहे निश्चितच नेत्यांचं नाव घेणे गरजेचं आहे आणि तो त्यांचा आनंदाचा भाग पण आहे. म्हणून मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत, त्यांच्याबद्दलचा अपशब्द हे विरोधी पक्षांची ही संस्कृती नसली पाहिजे. आम्ही शिवसेना प्रमुखाचं मी नाव जिंदाबादचं घोषणा आम्ही देतोय ना. असं नेत्यांवर टीका करण्यापेक्षा स्वतः का पडले याचं आत्मचिंतन त्यांनी करायला पाहिजे. पहिल्या दिवशी असं वाटतं सभागृहामध्ये दिसलं की ठाकरेंची शिवसेना एकटं पडल्याचं दिसतंय. अहो, उभाट्यांनी जे काही केले ना त्या पापाचं हे फलित आहे. काँग्रेस राष्ट्रवादीचा जे झेंडे घेऊन हे फिरत होते ना सत्तेसाठी, खुर्चीसाठी, त्याचा हा परिणाम झालेला आहे. नसता शिवसेनेच्या हातातून सत्ता जाणं हे शक्य आहे का? परंतु कामं न करणं, पर्सेंटेज खाणं आणि इतरांचे झेंडे घेऊन नाचणं, मुसासारखा जो आहे त्याला निवडणुकीवर सामील करणं हे मराठी माणसाला पटलेलं नाही. म्हणून मराठी माणूस हा एकटावलेला आहे आणि त्यांनी हे दिलेली सत्ताचं परिवर्तन आहे. साहेब, काल रोहित पवारांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि अजितदादांचा 100% घटस्फोट आहे. एस कंपनीच्या वर देखील प्रश्नाचा भडीमार केला आणि माझा काका गेला, मी कोणाला सोडणार नाही, शांत बसणार. अजितदादा गेल्याचं दुःख पूर्ण महाराष्ट्राला नाही तर देशभरातील त्यांच्या चाहत्यांना आहे. अनेक शंका अनेक लोकांनी उपस्थित केलेल्या आहेत आणि मला वाटतं शंकेचं निरसन हे झालं पाहिजे. सरकारच्या तर्फे प्रयत्न करतात, परंतु रोज रोज जर एक एक नवीन नवीन पुरावे येत असतील तर त्याची सुद्धा दखल घेणं गरजेचं आहे. रोहित पवारांनी काल ज्या पद्धतीने सगळी मांडणी केली त्यामध्ये थोडी शंका घेण्याचं कारण आहे असं दिसून येतं. म्हणून या सर्व बाबीची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे. जी त्यांची मागणी आहे त्या पद्धतीने CBI मार्फत करा किंवा स्पेशल एजन्सी लावून करा, परंतु ही चौकशी झाली पाहिजे. एक मोठा नेता आपल्यातून गेलाय याचं दुःख प्रत्येकाला आहे.